समोर घे ना ते. पूर्ण स्क्रीनवर घे ना तुझा चेहरा. थांब 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 तिथंच थांब तिथंच थांब तिथंच थांब तिथंच थांब. कोण? तू. मला फोटो करताय का? नाही मग थोड्या वेळाने काढू तुला. बाबा पांढरा केस. पण अरे थांब ना, बाहेर आहे तिथे पडशील ना. झालं. अरे तिच्याकडे पाहिलं, तिचा बघ ना, तिच्याकडे बघ ना, याच्याकडे बघ ना. नाही तिच्याकडे बघ. हाच ना मला. बस झालं. डेट पण टाक त्याच्यामध्ये आजची. बस झालं ना. मला एक द्यायचा काढून.
भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये औदुम्बरकल्पवृक्षस्य सङ्गमकामधेनुः चिन्तामणि गुरुपादो दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देव त्रेताय रघुनन्दनः
ठीक आहे ते चांगली आहे ते चांगलं आहे पण एक लक्षात ठेव ह्या कोळशाची लॉन्ड्री फार वेगळी आहे ह्याची लॉन्ड्री म्हणजे अग्नी आणि अग्नी का स्वच्छ पांढरं होऊन नाही तसं जीवनामध्ये अध्यात्माचा स्पर्श झाला मी अग्निशिवाय कोळसा पांढरा होते तसं जीवन हे पूर्ण अध्यात्म हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अध्यात्माकडे आपण नेमकं तीव्र आपण दिसतो हा अंतर्भारतीचं काम करायचा आपण भारतीचा रक्षावरून करत पण त्याला काही येते पण हे काम समजा मी पूर्वी केलेलं आहे आपल्याला असं वाटतं की आमच्या भागामध्ये एक मराठीचा आश्रम केला की त्यांनी सगळ्या भाषेतून एकच काम केलं एक एक सरळ एक काम करायचं एकेका भाषेत नाही की संतांनी हे ओळखलं की अध्यात्माचा धागाचा आपण जपा तर समजा आज एक प्रेम मात्र एक आहे नेमकी तीव्र होता आपण संसार विसरला आपल्याला आज या घटनामध्ये हे शिकवलेलं आहे तर आपण म्हणायचं नाही त्याचं जाहीर केलं हे आताही मी जाहीर करतो की हे घटना झालेलं आहे खालपासून हा कायदा आहे अनेक घटनांनी त्याच्यापासून घ्यावाचा आहे आता आला आपण तो आता त्यांना पुढे पुराण काळापासून जपस्थान ते कसं जपस्थान आहे आपल्याला सोपावं त्या कांगाचा महाराजांवर सभा करणारी पूर्वी सुरू केली पूर्वीपेक्षा वाचल्यानंतर की त्या मुलीने त्या नंदीरामाला तुझा करून गंगाधर वाचलं त्यांना प्रश्न नाही गंगा ही जी देवी आहे हे तत्वपासनाचे महत्व आहे तर त्या देवीला त्या देवीचं जे गोसावली आहे महालक्ष्मी महाकाली महासरस्वती अवधूत कृपा हे सरकारवर क्षमा करणारी इतर जे आहे पुराण जे आहे कंदपुराण क्षेत्र 1-2 मिनिटात देवीच्या त्या ग्रंथाकडे असं म्हणणार नाही ते करून आपण असे विभाग पंचक्षेत्र आहे पंचक्षेत्रामध्ये गुरुपद क्षेत्र हे आहे गुरुपद क्षेत्राच्या इकडं पुढेच्या बाजूला त्या ठिकाणी जे गाव होतं ते काढलं त्यामुळे धन कुठं आहे ते धरण आणि पूर्वेला गुरुद्वीप हा आता पुराणामध्ये तुझा गुरुद्वीप आहे त्या अशा धरण हे जे आहे त्या काळात पूर्ण आहे हे काळामध्ये युगामध्ये आता मंत्रशास्त्र केवळ मंत्रशास्त्र करताच मी इकडे आला हे अवतार आणि त्याप्रमाणे सरकारने अवतार घेतला आणि त्यांचं वास्तव्य ह्या पुष्पदक्षित लावल्या ब्रह्मा विष्णू महेश हे तीन झाल्यानंतर दत्तपूर्ण हे अशा आपली कल्पना आहे पण त्या सरस्वती आहे म्हणून दक्षिण सरस्वती त्याचा लागला पुराण सुरू त्या एक गोष्ट काय आहे आपल्याला ती कल्पना होती त्या कर्नाटकामध्ये किंवा वैष्णव आणि दैव वाघ आणि वैष्णव या खेळात पण पुढची सगळे वाचतात दोन्ही मताचे लोक वाचतात भाजप वाचतात पण भाजपामध्ये 4थ्या सणामध्ये पहिला अध्याय श्लोक क्रमांक 29 ते 30 त्यामध्ये म्हणून की आराधना केल्यानंतर प्रगट झाले त्यावेळेस आदरीने सांगितलं त्याचं सांगितलं किंवा काही प्रगट झाले सांगितलं राष्ट्रपुढे हा काम पुस्तक असे माझ्या मला मागायची मला शंका आली हा ते विपरीत काय झालं काय कसं काय नाही शंका नसेल का मी मला काही टाकणार नाही आज विपरीत काय झालं तुला काय अहो म्हणजे तुम्ही
प्राप्तीकरता त्या सचितानंद एका पुष्पेश्वराची प्रार्थना केली होती. मी तिघ का हे तुला तिघा बोलायचं नाही. तुम्ही तिघे का ऐकायला नाव सांगितलं आपली सांगितलं किंवा मी निश्चित ध्येय झाली आहे. माझ्या घराची कक्षासाठी माझ्या या संगीत मग विष्णूंनी आपला सांगितलं त्या गावाला आणि सांगितलं हे पण तुझे कपाळ केली होती तो सुसर्ग केला होता त्याप्रमाणे हे होत आहे की तुझ्या पुढे उभा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की आमच्या तिघापैकी जर एकही जर नसेल तरी सचित आमचं तो पूर्वक प्रमाण म्हणून ह्या सरकार वयाच्या अर्थाचं जे महत्वाचा असतो. आपण एकदा किंवा आहार आहे काय सांगितलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या सगळ्याचा अभ्यास केला असं काय खायचं की त्याच्यामुळे तर थोडासा आपण ध्यान घेतला आपल्याला कळून येईल की हा पहिला जो क्षेत्र होता तो यशोराजाला त्यांनी काम केलं. यशोराजाला त्यांनी सांगितलं की आदित्य शोभ आणि अग्नीची उपासना करा. आदित्य आणि शोभ अग्नी ही त्रैमुखी उपासना. ही त्रैमुखी उपासना दत्त म्हणजे त्रैमुख हे म्हणता का मला वेदांत झाले. आदित्य शोभ आणि अग्नी हा विषय सामान्य लोकांच्या डोक्यात महाविद्य असतो ऋषी आदित्य आणि शोभ अग्नीपासून ब्रह्मांड म्हणून ती त्रैमुखी उपासना ती दत्ताची उपासना. आणि हा असेल हा यजू महाराजांच्या श्रीकृष्ण झाली ही त्यांना केल्यानंतर गीता 15 अध्याय श्लोक क्रमांक 12 अरे तुला हे माझ्या पदार्थ नाही श्रीकृष्ण माझ्या पदार्थ नाही आपल्या धर्मपदाने आलेलं आहे. ती उपासना तुला सांगताय धर्माविष्णू म्हणजे अतिच तुम्हाला आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये 15 अध्याय ती विषय व्यवहार कोणाकडे एवढी म्हणजे हा असे म्हणजे त्या विष्णूच्या संस्कृती आहे त्याला आपण कसं असतो हा विषय फार मोठा आहे. त्या फळवाळ्यात आता आपण महत्वाचे मुद्द्याचं सांगितलं जगापैकी सिद्धसंधी आहे. त्या ठिकाणी मी संकल्प केला की संकल्प मला घरात त्याच्यामध्ये जो उदय तुम्हाला आज मी काय बोलायचं येतात म्हणून उत्तर आहे माणूस मागायचं काढून देत तुम्हाला इच्छा येतात आणि काय कसं दाखवत आहे त्याबद्दल अनेकांना त्याचा अनुभव असेल आम्हाला बोलतात. तर भाग्य या क्षेत्रामध्ये आता आहे की गुजरातची लोक जवळजवळ आज काही दिवसाचं आर्थिक निर्माण केलेलं होती आणि पत्रकार आणि मला अत्यंत राखायला सगळं असतो अनुकरणी असायला सगळ्या गोष्टी आहेत. तुला मोठा आहे म्हणून त्यांचा परिचय काम झालं ते अजून आता ते काय केलं ते काय चालवत आहे ती संघटना सर्वांना सांगत नाही ती जगाची कृपा आहे. तर अशा कराकरता मी प्रार्थना करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या अशाच मला विश्वास आहे की माझा आवाज आपल्याला सगळ्यांना ऐकायला येत असेल. अतिशय मौलिक अशा प्रकारचं व्याख्यान आपण या ठिकाणी नुकतंच ऐकलं. डॉक्टर भीमाशंकरजींनी आपल्याला सांगितलं की संपूर्ण जीवनामध्ये जर आपलं अधिष्ठान जर काही हवं असेल तर ते फक्त अध्यात्मक असू शकतं. आणि हा विचार आपण आपल्या उपासना केंद्रामध्ये
म्हणून आपलं जीवन हे धर्माधिष्ठित असलं पाहिजे, अर्थाधिष्ठित असता कामा नये. आपण मुळापासून जर पुढे सरकलो तर आपली दारूण परिस्थिती होते. आणि नेमका तो अनुभव आपल्याला येतोय की अध्यात्मापासून धर्मापासून आपण दूर चालत असल्यामुळे, दूर गेल्यामुळे आणि संपूर्ण जीवन आपलं अर्थाने आपलं असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आता काहीच अर्थ उरलेला नाही असं क्षणोक्षणी आपल्याला वाटायला लागलेलं आहे. अत्यंत विपरीत परिस्थिती आपण बाहेर पाहतो. प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजली जाते आहे आणि त्यामुळे आज सर्व व्यवस्था आपल्या पूर्वीच्या नष्ट होतात की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. अशा वेळेला डॉक्टर भीमाशंकर देशपांडे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अध्यात्म हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे आणि तो कशा प्रकारचा केंद्रबिंदू व्हावा याच्यानंतर आपण पुण्यक्षेत्रामध्ये आलो पाहिजे. पुण्यक्षेत्रामध्ये येण्यामध्ये फायदा असा असतो की त्या ठिकाणी आपण जे संकल्प करतो, त्या ठिकाणी आपण जी शक्ती मागतो त्या ईश्वराला, ती शक्ती आपल्याला प्राप्त होते. आपले संकल्प पूर्णत्वास येण्याकरता ती शक्ती आपल्याला पूर्ण सहकार्य करते. आणि ज्या दृष्टीने आपण यावेळेला हे शिबिर गाणगापूरला घेण्याचं ठरवलं त्याच्यामध्ये हाच उद्देश आहे. आणि त्यामुळे तो उद्देश लक्षात घेऊन आपल्याला आपल्या माननीय अतिथींनी सांगितलं की गाणगापूर हे क्षेत्र हे अत्यंत प्राचीन अशा प्रकारचं पुण्यक्षेत्र आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांमुळे त्याला जरी महत्व प्राप्त झालं असतं अलीकडच्या काळामध्ये, तरी त्याच्याही आधीपासून हे क्षेत्र हे प्रचंड सामर्थ्यशाली असं क्षेत्र आहे असं त्याने आपल्याला सांगितलं. आणि दुसरं त्याने आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगितली की या चंद्रमा देवीचा संबंधित क्षेत्रामधल्या देवीचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे. नंदी नाम ब्राह्मणाच्या संदर्भामध्ये त्या चंद्रमा देवीचं क्षेत्र हे श्री क्षेत्र आहे. श्री यंत्रावरती अधिष्ठित अशा प्रकारचं ते मंदिर जगामधलं एकमेव मंदिर आहे. आणि हे जे गाणगापूर आहे या गाणगापूरच्या संदर्भामध्ये त्या देवीचं महत्व वर्णन करताना श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री महासरस्वती अशी 3 विशेषणं त्या देवीला लावलेली आहेत असं आपल्याला सांगितलं. आणि चौथं विशेषण जास्त महत्वाचं आहे, अवधूत कृपावंती. अवधूत कृपावंती अशी ती देवी आहे. आणि त्यामुळे हे श्री क्षेत्र आहे हे लक्षात आल्यामुळेच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी आपली कर्मभूमी हे क्षेत्र निवडलं. त्यांच्या शक्तीचा प्रत्येक लोकांना यायला लागला. दत्तात्रयाच्या अवतारामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 देवतांचं एकत्रीकरण आपण म्हणतो. पण आपल्याला एक नवी माहिती सांगितली ती म्हणजे या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेशांसोबतच शक्तीच्या रूपामध्ये सरस्वती ही अधिष्ठित आहे. आणि म्हणून नृसिंह सरस्वती हा शब्द आहे. सरस्वती जो आहे हा संप्रदाय म्हणून नव्हे, त्या शक्तीचं ते अधिष्ठान त्या नावामध्ये आहे. आणि म्हणून गाणगापूरला नृसिंह सरस्वती हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये दत्तात्रयाच्या सोबत शक्तीचं देखील अधिष्ठान या ठिकाणी आहे. असा एक मौलिक विचार त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. अधिक चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे सूत्ररूपामध्ये. वेळेच्या अभावी आणि त्याच्या संकोचित स्वभावामुळे त्यांनी आपल्याला सगळं सांगितलेलं नाही. योग्य प्रसंगी आपल्याला त्याच्याकडून सर्व माहिती मिळू शकेल असा मला विश्वास आहे. गाणगापूर हे सिद्धस्थान आहे. त्या ठिकाणी केलेला संकल्प हा पूर्ण केला जातो. अनेक लोकांना शक्तीचा अनुभव या ठिकाणी प्रत्येक येत असतो असंही त्यांनी आपल्याला सांगितलं. त्या ठिकाणी अनेकांना अनुभव येतात, त्यांना देखील असे अनुभव आलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये देखील त्याचे अनुभव आलेले आहेत हेही त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि आपण जर तळांतकरणाने या ठिकाणी उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चितपणे मिळेल. आपल्याला काही अनुभव येतील. त्या ठिकाणी दत्तात्रय कुठल्याही रूपामध्ये येतात, कोणाला केव्हाही भेटतात असे ते आपल्याला म्हणाले. मालुबरी मागताना दत्तात्रय कोणाला भेटू शकतात, कोणाला आणखी कुठल्या स्वरूपात भेटू शकतात. तेव्हा आपण त्यांची प्रार्थना करूया. या शिबिराच्या निमित्ताने आम्ही 3 रात्री या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहोत. आपल्या चरणाजवळ आम्ही विसावतो. या काळामध्ये आपल्याला थोडासा मुक्काम आपला असू द्या. कृपादृष्टी आमच्याकडे थोडी वळवा. आणि आम्ही गेल्या उपासना वर्षानुवर्ष करतो त्याच्या फलस्वरूप आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा या दृष्टीने या शिबिराची जर सांगता झाली तर आपल्याला
उपासनेची शिडी प्रकाशित झालेली आहे. त्याची झलक आपण पाहिली, पण ती झलक काय बरोबर समजली नाही, कारण काहीच नव्हते. त्यामुळे आपल्याला काय ऐकायला मिळालं, पण त्या ऐकल्यामुळे काही लोकांचा गैरसमज राहून की आपल्या शिडीमध्ये फक्त घोडमध्ये घेतलेली आहे काय, तर तसं नाही आहे. पूर्ण उपासना आहे. त्याशिवाय आपण काही बदल म्हणत नाही की त्याच्यामध्ये आलेली आहे. जोडशे स्वामी महाराजांची शेजारती त्याच्यामध्ये आहे. श्रीपादाचे बदल स्वामींची आरती आहे. आणखी बाकीच्या आपल्या उपासनेमध्ये जी सांप्रदायिकता, सांप्रदायिक उपासना ज्याला म्हणतात, खरं म्हणजे विश्वास महाराजांनी ज्या ठिकाणी ही उपासना निर्माण केली, ही सगळी उपासना या शिडीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ही वेळी आहे आणि 1 तास 20 मिनिटांची ती पूर्ण आहे. तेव्हा प्रत्येकाला आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सगळे भेट म्हणून मिळणार आहे. तेव्हा आपण ती घडीला शांतपणे ऐका आणि या निमित्ताने आपल्याला चांगल्या प्रकारे आपली उपासना ती चांगल्या प्रकारे गाता येईल, तारासुरात म्हणता येईल. आणि त्यामुळे कार्यावरती श्री गुरूंची फार प्रीती होती असं गुरुचंद्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण चांगलं गायन जर केलं तर श्री गुरु आपल्याला नक्कीच प्रसन्न होते असा मला विश्वास आहे. आज शिबिराचं उद्घाटन विधिवत झालं. एका माननीय व्यक्तीच्या हस्ते जे उद्घाटन झालं त्यालाही फार अर्थ आहे. आपलं सगळ्यांचा भाग्यभाग थोर आहे की डॉक्टर भीमाशंकर देशपांडे की ज्यांच्या घरी इथल्या गाणगापूरच्या परंपरेची उपासना 100 वर्षापासून चालू आहे. अक्कलकोट महाराजांचा वरदाचा ज्यांच्या घराण्यावरती आहे, त्यांच्या आजोबांचा जन्म पुढे अक्कलकोट स्वामी महाराजांच्या कृपेमुळे झालेला आहे. डॉक्टरांचा जन्म देखील अक्कलकोट महाराजांच्या कृपेमुळे झालेला आहे. आणि अनेक अनुभव त्यांना असे आलेले आहेत जीवनामध्ये की त्यामुळे ते स्वतः व्यवसायाला आरोग्य असून देखील आध्यात्मिक संशोधनामध्ये त्यांनी आपला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे. आणि आजही ते त्याच उमेदीने 76व्या वर्षी त्याच कार्यामध्ये व्रत आहेत. त्याचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला. त्यांनी सांगितलं की आपलं जे उपासना कार्य आहे हे समर्थ रामदास स्वामींचं कार्य आहे. समर्थांची चतुर्शताब्दी आता सुरू झालेली आहे. 2008 मध्ये त्यांच्या जन्माला 400 वर्षे पूर्ण होतात आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्या केंद्रांमधून समर्थांचं विशेष स्मरण हे घडावं अशी इच्छा आहे. आणि त्या गोष्टीचे काही कार्यक्रम आपल्याला केंद्रांना कळवले जातील. आपण आपल्या केंद्रामध्ये त्या दृष्टीने उपासना करावी, दासबोधाचं कीर्तन करावं. समर्थांनी या ठिकाणी केंद्र स्थापन केली, मंडळ स्थापन केले आणि आदर्श महंत निर्माण केले. आणि महंतांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना एक संस्कार असा देऊन आणि या राष्ट्रामध्ये पुन्हा अध्यात्माला प्रतिष्ठा प्राप्त होतो. समर्थांचं जे कार्य आहे, मोक्षाधिकता निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणा सर्वविषयी, याचा नेमका विचार करून चिंतन करून आणि त्यावर आपल्यासाठी केंद्र चालवी अशी एक अपेक्षा या निमित्ताने मी उद्घाटनाच्या या कार्यक्रमामध्ये व्यक्त करतो. आणि आता बरोबर 5 वाजलेले आहे, तेव्हा निदान मी तरी या शिस्तीचं पालन केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी थांबतो.
आवड आहे काही गिरायचे आणि काही दाखवा मला 2 मिनिटं. मुंडाई झालं रेकॉर्डिंग सुरू. इथं दाबायचं ना फक्त. हो झालं रेकॉर्डिंग सुरू हो आहे. ठीक आहे असू दे. हो या हो 1 मिनिट. क्लिअर नाही वाटत आहे पण असं. तुझ्यावर येते क्लिअर नाही वाटत. साहित्यवाला नरसिंह सन्मान 15 वर्षानंतर ज्यावेळी दर्शना देतो म्हणले ना त्यावेळी दर्शन देतो इतर एक अवतार धारण जेवण केलेले दीपावलीच्या दिवशी 8 अवतार जे धारण केले आणि ज्यांनी गुरुचरित्र नेले त्यांचे जन्मस्थान आणि त्यांचा घर सरस्वती गंगाधराचा घर साहित्यवाची 5वी संत त्यांच्यानंतर
कुठे गेले, कुठं स्थिर झाले कोणाची ठाऊक नव्हती. हा जागा पडीक पडलेला होता. 1955 साली गाणगापूर गणपती महाराजांनी या जागेस येऊन फिरून 6 सभा असताना त्यांच्या हाती हा पालखा गणपती महाराज झालेले. ह्या पालखी स्थापना करून गेले. 1980-81 साली आता जे शिवसेना पळत केले काम त्यांनी 1980-81 गावातील लोकांना बोलवून ट्रस्ट तयार केले. 1995 साली काम चालू झालं. आतापर्यंत 27 लाख रुपयाचं काम पूर्ण झालं आहे. 22 लाख रुपये पूर्ण महाराष्ट्रात 22 लाख सगळी माहिती आहे. नाहीतर मी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ. गंगा आणि उभीसी ऐसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपुले भक्त वत्सल बुद्धी ख्याती आम्हा सोडणे काय निधी सरे येऊ निष्ठी म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनयी प्रभावेसी संतोष होणी विनेसी श्री गुरु म्हणवी दये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असली दक्षिणे तुलपी तुम्हाला दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत पुत्र ईश्वरात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा नगरा चिंता असाल सुखे सकल अनिष्टे देवी दुखे म्हणून हसते मस्तके पाक देवी दये वेळी ऐसे परी संतोषोनी. आणि त्यांच्याकडे देखील कायमदेवाच्या पादुका गोचंद्र वाचायचं पिढ्या जे आहे ते त्यांच्या घरी आहे. या ठिकाणी या कामात इथे बांधकाम सुरू असताना आता सांगितल्याप्रमाणे आणि करोडा पादुका इथे प्राप्त झाल्या. मला वाटतं आपण सगळ्यांचं दर्शन घेतलं ना सगळ्यांना पालन झालं आणि अप्रतिम दत्तात्रयाची मूर्ती या ठिकाणी आपल्या प्रयत्नामुळे या ठिकाणी सिद्धांत बहुत चिंतन श्री पोती खालचं वरची खडाऊ पादुका महाराजांची साईदेव महाराजांची वरची कोण आहे तेच म्हणले लांबून नमस्कार करायचं ते देवाला शिवायचं नाही. लांबून नमस्कार कर. सर्वांच्या परवानगीने आता आपला जो विषय आहे खरोखरीच प्रगती पथावर आहे का या सुरुवात करत आहोत आणि प्रथमोत्तर मानकरांचा एक बोलायला येत आहे सुमारे विशाखा कातकेडीकर नागपूर
वैज्ञानिक क्षेत्रामध्ये फार पुढे गेलेला आहे, परंतु ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून मानवी संस्कृतीचा ऱ्हासही होऊ शकतो हे आपल्याला कळते. त्यामुळे हे क्षेत्र जेव्हा मोठे होते किंवा या क्षेत्रावर जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा ती प्रगती मानवी संस्कृतीच्या किंवा मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी साधन होईल. या पद्धतीने विचार होऊन जर ती प्रगती साधली गेली तर त्याचं महत्व जास्त असेल. अन्यथा काळामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं होतं, अमेरिकेने गेलो जायला समुद्रात फेकून दिला होता. रशियाने गहू जागतिक बाजारपेठेमध्ये मूल्यस्थैर्य असावा म्हणून शेतामध्ये धुराप्रमाणे फेकून दिला होता. या ठिकाणी 47 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना आखण्यात आली. त्यावेळेला आपण विकासाचा दर सरासरी 5% ठरविला होता. आज 60 वर्षे झाली. या अर्थव्यवस्थेला पुश करण्याची गरज होती, परंतु अनेक प्रकारच्या आम्ही अडचणी म्हणतो, अर्थशास्त्रात त्याला डिस्टर्बन्सेस म्हणत असतात. अर्थव्यवस्था ही अडचणी सापडलेली असं आपण म्हणत असतो. 62 मध्ये चीनचं आक्रमण, 65 मध्ये पाकिस्तानचं आक्रमण, त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती, अपेक्षित विकास झाला नाही. तंत्रज्ञानामध्ये विज्ञानामध्ये जो विकास झाला तो विकास मान्य करायला पाहिजे. परंतु आज जर आपण गावामध्ये किंवा खेड्यामध्ये गेलो तर आपल्याला 31% निरक्षर लोक दिसतात, 22% लोक डायरेक्ट रेषेखाली राहतात. त्यापैकी त्याचा विचार केला आपण स्वामी महाराजांचं करायला हवं. म्हणून त्या जे आहे अक्कलकोट ते आळंद या 28 वेळा तालुका आहे. गोडावरच्या नद्या त्यामुळे ते मूळ आपल्या जवळ घेतलं. बरोबर 2 मासे घेऊन त्या मोठ्या गाड्या वडाच्या घराकडे स्वामी महाराज बसले होते आणि तिथं जाऊन त्या पुसल्या. आमच्या पतीने एक विचार केला की स्वामी महाराजांकडे आपण स्वतःहून जायचं नाही आणि गोवाला तिथं जायचं आणि हा पडला आमच्या नवीन असं 3 दिवस त्या अनुसार. मग दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांनी सांगितलं शिक्षाला आधी ती बाई आहे ना ती भाव कशा करता काहीतरी बाई काय आहे तिच्या पंचायतीच्या अंगावर उचललं आणि तिच्या पायाशी त्यामुळे हे उचललं उचलली आणि सांगितलं हे पण म्हणजे हनुमानचा धान आणि आंब्याचं झाड तिचा एक तुम्ही मुलांना उजवून आणि हा स्वतःला त्याला काहीच आश्चर्य होईल. डिफेन्स अकाउंटमध्ये नोकरी सोडली आणि त्यामुळे संघाच्या सत्याग्रहानंतर ते हैदराबादला आले आणि हैदराबादमध्ये अनेक नोकऱ्या करत करत शेवटी लाईफ इन्शुरन्स कंपनी ही एक निळ्या शिटी छोट्याशा कंपनीमध्ये होते आणि त्याचंच पुढे कॉर्पोरेशन झालं आणि तेव्हापासून आर्थिक परिस्थिती बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारली. असे वडील आणि वडिलांना हातभार लावावा या कारणाने आमची आई सुद्धा शिक्षकी पेशामध्ये होती आणि आमच्या घरामध्ये एक रोजची देवपूजा तर असायची. त्या व्यतिरिक्त फार मोठा म्हणजे अध्यात्म या दृष्टिकोनातून काही सांगता येणार नाही, पण एक मात्र मी निश्चित सांगतो की नीतिमत्तेच्या लोक आहेत हे मी लहानपणापासून पाहतो. एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर आमची आई शिक्षिका असल्यामुळे आणि त्या शाळेत विद्यार्थी असल्यामुळे माझे सवंगडी मला म्हणायचे की तुझी काय आई शिक्षक असल्यामुळे तुला क्वेश्चन पेपर आधीच समजत असते. परंतु हे मी आपल्याला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की माझा मुलगा अभ्यास करूनच पास व्हावा झाला पाहिजे या धारणेतून आमच्या आईने असल्या गोष्टी कधीही एनकरेज केल्या.